चैन खेचिल्यावानी. आणि जर साहेब उन्हात विचार, समोर एक म्हातारा पटेल होता 60-65 वर्षांना 70 वर्षांना. अहो म्हातारांना नाव सांग दिसत म्हणे. म्हातारा बट्टी गंमत ऐकी राहता. आई बहीणने चैन खेची, ट्रेन उभी राही गई. साहेब चेक करत करत उन्हात ज्या डब्बामा चैन खेचायले त्या डब्बामा इन उभा राहणार. चैन कोणी ओढली, कोणी खेची रे चैन? या दोन्ही नवरा बायको एकदम गुच्छो. ए चैन कोणी खेची? ती बाई म्हणे अहो बाबा बसल्या ना, बाबांनी चैन खेची. साहेब बाबांजोडे घ्यात. म्हणे बाबा चैन का खेचली? म्हणे साहेब खरं सांगू का, मनापान मन पोऱ्यानी 1500 रुपये दिले होता. या दोन्हीने मला मारिली ना, मना पण पैसा येस काय लिहिणार नाही. आई बहीण पान 500 नाव भाऊ पान 1000 येत नाही. दोन्हीच ना जमा करली नात लिहिली नात. म्हणे साहेब मला दुसरे ठिकाण जागा कर द्या, नाही ते या हुकूम चालतील म्हणे. दुसरा डबा मग जागा बी करली नाही. विठल विठल.